हो, नमस्कार. तर आज खूप मोठा चॅलेंज आम्ही करणार होतो, कारण आज घरच्या घरी आम्ही बोटॉक्स करणार होते केसांना. हे हेअर ट्रीटमेंट होती. तर एका शॉपमध्ये आम्ही गेलो, तर तिथे आम्हाला बोटॉक्सची नाही तर स्पाची क्रीम पुढे ठेवली. तर चक्क त्या दुकानातूनच आम्ही बाहेर निघालो आणि दुसऱ्या शॉपमध्ये मग गेलो. एक 2-3 शॉप बघितल्यानंतर आम्हाला एकदाची बोटॉक्सची क्रीम मिळाली आणि तेथून मग आम्ही शॅम्पू आणि कंडिशनरही घेतलं. हे इचलकरंजीमधली दुकान आहे साड्यांची. तर इथे तुम्ही बघू शकताय की सगळे जे काही लेडीज होते ते तिकडं लाईनमध्ये थांबलेत आणि त्यांचे जे काही नवरे होते ते बाहेर थांबलेत बारकं तोंड करून. कारण त्यांना माहीत होतं की आज त्यांना मोठा फटका बसणार आहे म्हणून. आणि पुढे जाऊन मग मला आज विरासाठी एक कुर्ता खरेदी करायचा होता, कारण माझ्या चुलत भावाच्या मुलग्याचं लग्न होतं. तर तिथे मी विरासाठी एक कुर्ता खरेदी केला आणि त्याला अक्षरा म्हणाली की त्याच्यावर एक ब्रोच घेऊया. तर तिथेच मला ते मिळालं आणि तेथून मग मी कापड मार्केटला गेले. तेथे पण विरासाठी पॅन्ट आणि टी शर्ट घ्यायची होती. मग कापड मार्केटमध्ये खरेदी करून परत येताना खूप तहान लागली होती. मग तिथे एक खूप छान थंडाई मिळते आंबेडकर पुतळ्याजवळ. तर तेथे मी एक ग्लास थंडाई घेतली आणि ते अक्षराला थोडं दिलं, मी थोडं पिलं आणि तेथून मग घरी आले. बाकीचं सगळं काम आवरून आता तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 6:30 वाजले होते. तर माझं केस मी तुम्हाला दाखवणार होते, कारण काय माहीत केस राहणार काय जाणार मला पण काय नव्हतं माहिती. तरी पण आता हे आम्ही जुगाड लावलं होतं गॅलरीमध्ये स्पा करण्यासाठी केसांचं. स्पा करून मग ते केसांची हेअर ट्रीटमेंट आम्ही करणार होते. तर अक्षरा इथे मला स्पा करत होती आणि येता जाताना जे कोणी गाडीवाले जे कोण होते ते वरती बघत होते. त्यांना वाटलं की कोणतर काय अपाहिजे की काय त्याला आंघोळ घालत आहे म्हणून. तर अक्षराने माझी हेअर ट्रीटमेंट केली आणि हे बघा माझं केस. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.